श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचे वाचन कसे करावे, पारायण कसे करावे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतो की पारायण किती दिवसाचे करावे, संकल्प कसा करावा, पूजेची मांडणी कशी करावी, रोज किती अध्याय वाचावे, नित्यसेवा काय करावी, 21, 51, 101 किंवा 108 पारायण कसे करावे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी चरित्र सारामृत हा अत्यंत पवित्र आणि प्रभावी ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र, त्यांचे चमत्कार, भक्तांवरील कृपा आणि आध्यात्मिक संदेश अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेले आहेत. हा ग्रंथ श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभावाने वाचल्यास मनाला शांती मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि स्वामींची कृपा लाभते. पारायण म्हणजे केवळ ग्रंथ वाचणे नाही, तर स्वामींच्या चरणी स्वतःला पूर्णपणे अर्पण करणे. या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. जर आपण रोज 3 अध्याय वाचले तर अगदी सहज 7 दिवसात संपूर्ण ग्रंथाचे एक पारायण पूर्ण होते. म्हणजेच 7 दिवसात 21 अध्याय आपले वाचून होऊन एक पारायण पूर्ण होते. अशा पद्धतीने आपण 7 दिवसात एक पारायण करू शकतो. पहिल्या दिवशी 1 ते 3 अध्याय वाचावे, दुसऱ्या दिवशी 4 ते 6, तिसऱ्या दिवस 7 ते 9, चौथ्या दिवस 10 ते 12, पाचव्या दिवशी 13 ते 15 अध्याय वाचावे, 6व्या दिवशी 16 ते 18, 7व्या दिवशी 19 ते 21 अध्याय वाचावे. अशा पद्धतीने 7 दिवसात संपूर्ण एक पारायण आपले पूर्ण होते. रोज वाचन करत असाल तर पूजा मांडायची नाही. जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर पूजा मांडावी. 7 दिवसाच्या पारायणासाठी पूजा मांडू नये. त्यानंतर जर तुम्ही हा ग्रंथ नित्य वाचनासाठी किंवा स्वामींची सेवा म्हणून वाचत असाल तर अशावेळी पूजा मांडायची आवश्यक नाही. नित्यपूजा करून स्वामींना नमस्कार करून दिवा आणि अगरबत्ती लावून श्रद्धेने ग्रंथ वाचावा. अशा पद्धतीने आपली देवपूजा झाल्यानंतर रोज स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ वाचणे अतिशय शुभ आहे. रोज 3 अध्याय तुम्ही वाचू शकता. संकल्पयुक्त पारायण कधी करावे? जर तुम्ही एखाद्या इच्छेपूर्तीसाठी, घरातील अडचणी दूर होण्यासाठी, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, विवाह, आरोग्य किंवा इतर कोणत्याही मंगल कार्यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून पारायण करत असाल तर ते संकल्पयुक्त पारायण मानले जाते. अशावेळी शक्य असल्यास पूजा मांडावी, संकल्प करावा. जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर जोपर्यंत पारायण पूर्ण होत नाही तोपर्यंत पूजा तशीच ठेवायची आहे. पूजा ही मध्ये हलवायची नाही. आणि रोज तुम्ही देवपूजा झाल्यानंतर जर हा ग्रंथ वाचत असाल, रोज 3 अध्याय जर वाचत असाल तर पूजा मांडायची नसते. सरळ स्वामींच्या फोटोसमोर बसून तुम्ही हे अध्याय रोज वाचू शकता. फक्त जर आपण एखाद्या इच्छेपूर्तीसाठी संकल्पयुक्त पारायण करत असाल, म्हणजे काही आपली अडचण असेल ती पूर्ण होण्यासाठी आपण स्वामी महाराजांना संकल्प केला असेल आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हे पारायण करत असाल तर जोपर्यंत पारायण होत नाही तोपर्यंत पूजा मांडावी. इतर वेळेस पूजा मांडली नाही तरीही चालते. बघा, संकल्पयुक्त पारायण कसे करावे, संकल्प कसा करावा. संकल्प करण्याच्या दिवशी म्हणजेच पारायण सुरू तुम्ही जेव्हा करणार आहे त्याच्या पहिल्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. स्वामींच्या प्रतिमा किंवा मूर्तीसमोर दिवा अगरबत्ती लावावी, फुले अर्पण करावी. त्यानंतर हातात अक्षदा, फुले आणि थोडेसे पाणी घेऊन मनापासून प्रार्थना करायची आहे. आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे अक्षदा, फुले आणि पाणी घेऊन मनापासून प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्थ महाराज, मी आज दिनांक पासून
दिनांकपर्यंत आपल्या कृपेने श्री स्वामी समर्थ चैत्र सारामृताचे पारायण करण्याचा संकल्प करत आहे. हे पारायण माझ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूर्ण होऊ दे. माझ्या मनातील योग्य इच्छा पूर्ण करा. माझ्या कुटुंबावर आपली कृपा सदैव राहू द्या. श्री स्वामी समर्थ. यानंतर हे पाणी खाली सोडावे आणि पारायणास सुरुवात करावी. बघा, संकल्प करताना आपल्याला उजव्या हातावरच पाणी घ्यायचे आहे आणि उजव्या हातानेच सोडायचे आहे. आपण जितक्या दिवसाचे पारायण करणार आहोत, 7 दिवसाचे करणार असेल तर आजपासून 7व्या दिवस हे पारायण करल असा संकल्प आपल्याला करायचा आहे. जर 21 दिवसाचं पारायण तुम्ही करणार असाल तर संकल्पामध्ये स्वामी समर्थ महाराजांना तसे सांगायचे आहे. आपण जेवढ्या दिवसाचं पारायण करणार आहे ते संकल्पामध्ये आपल्याला सांगायचे आहे. संकल्प हा पहिल्या दिवशीच आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतरच पारायणाला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला संकल्पयुक्त पारायण करता येते. बघा, 21 दिवसांच्या सेवेसाठी 2 प्रकार करता येतात. पहिला प्रकार म्हणजे 7 दिवसाचे 3 पारायण, म्हणजे 21 दिवसात आपले 3 पारायण पूर्ण होतात. 7-21 दिवसात आपले 3 पारायण पूर्ण होतात. दुसरा प्रकार म्हणजे दररोज संपूर्ण ग्रंथ वाचणे. अशा प्रकारे 21 दिवसात 21 पारायण पूर्ण होतात. ही 21 दिवसाची सेवा आहे. 21 दिवसामध्ये आपल्याला 2 प्रकारचे पारायण करता येतात. ज्याला जितका वेळ उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही सेवा करू शकता. त्यानंतर 51, 101 आणि 108 पारायणे अनेक भक्त करतात. तर 51, 101 किंवा 108 पारायणे देखील तुम्ही करू शकता. ही सेवा पूर्णपणे श्रद्धेवर आधारित आहे. संकल्प करताना आपण किती पारायणे करणार आहोत हे आधी निश्चित करावे. त्यानुसार नियम पाळा, सेवा पूर्ण करावी. पारायण करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत? बघा, आपल्याला ज्या दिवशी पहिल्या दिवशी आपण पारायणास सुरुवात केली, ज्या जागेवर बसून आपण वाचले आहे त्याच जागेवर बसून आपल्याला 7 दिवस पारायण करायचे आहे. किंवा तुम्ही 21 दिवसाचे करत असाल तर 21 दिवस त्याच जागेवर बसायचे आहे. त्यानंतर सात्विक आहार घ्यायचा आहे. मनात श्रद्धा ठेवायची आहे. राग, मत्सर, वाईट विचार टाळायचे आहेत. खोटे बोलणे टाळावे. कोणाला दुखवणे टाळावे. स्वामींचे सतत नामस्मरण करायचे आहे. रोजची नित्यसेवा करायची आहे. पारायणासोबत आपल्याला रोज नित्यसेवा देखील करायची आहे. नित्यसेवेमध्ये प्रथम श्री स्वामी समर्थांना नमस्कार करावा. त्यानंतर शक्य असल्यास 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. जर तुम्हाला 11 माळ जप करणं शक्य नसेल तर 1 माळ जप केलं तरीही चालते. जप करताना मन शांत ठेवणे, नामामध्ये पूर्णपणे एकरूप व्हावे. त्यानंतर तारक मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला रोज नित्यसेवा करायची आहे. जर आपण पारायण करत असेल तरीही नित्यसेवा करावी. नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये. नित्यसेवा झाल्यानंतर आपण अध्याय वाचावे. अध्याय वाचण्यामध्ये घाई करू नये. अध्याय शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजा मांडणी कशी करावी. आपल्याला एक पाट घेऊन त्यावर लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाचे वस्त्र टाकायचे आहे. काळा आणि पांढरा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे वस्त्र टाकू शकता. त्यावर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. मूर्तीच्या समोर किंवा बाजूला 2 विड्याची पानं घेऊन त्यावरती सुपारी ठेवायची आहे. सुपारीवर हळद कुंकू वाहावे. ही सुपारी म्हणजे गणेशाचे प्रतीक आहे. त्यानंतर घंटा ठेवायची आहे. माळ जपण्यासाठी आपल्याला एक माळ घ्यायची आहे. त्यानंतर स्वामी चैत्र सारामृताचा ग्रंथ घ्यावा. ह्या ग्रंथाला आपल्याला हळदी कुंकू वाहून त्याची प्रथम पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतरच वाचनाला सुरुवात करायची आहे.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. अशा पद्धतीने स्वामी चरित्र सारामृताची पूजा मांडणी करायची असते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला उद्यापन कसे करायचे आणि कोणत्या दिवशी करायचे. जर 7 दिवसाचे पारायण तुम्ही केले असेल तर 7व्या दिवशी उद्यापन करावे. 21 दिवसाचे पारायण केले असेल तर 21व्या दिवशी उद्यापन करावे. आपण पारायण जितक्या दिवस केले त्याच्या शेवटच्या दिवशी हे उद्यापन करायचे आहे. बघा, शेवटच्या दिवशी स्वामींचे मनापासून आभार मानावेत, नैवेद्य दाखवावा, आरती करावी आणि आपला संकल्प पूर्ण झाल्याबद्दल स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी. अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचे आहे. भक्तांनो, पारायण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नव्हे तर स्वामींवरील प्रेमाने आणि भक्तीने ही सेवा करावी. स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताची प्रार्थना ऐकतात, योग्य वेळी योग्य फळ देतात. म्हणून सेवा कधीही अर्धवट सोडू नका. बघा, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अशा स्वामी सेवा, पारायण, व्रत आणि धार्मिक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. श्री स्वामी समर्थ.